नमस्कार. मी सुप्रिया मेंढखळे. मी स्त्रीमुक्ती संघटनेमध्ये समुपदेशक म्हणून काम पाहते. नमस्कार, मी मुक्ता, स्त्रीमुक्ती संघटनेची कार्यकर्ती. गेली 20 वर्ष स्त्रीमुक्ती संघटना कुमारवयीन मुलांसाठी जिज्ञासा आणि शालेय समुपदेशन केंद्र नावाचा एक प्रकल्प चालवत आहे. पुण्यातल्या या प्रकल्पाची मी कोऑर्डिनेटर म्हणून काम करते. आजचा आपला विषय आहे लैंगिक हिंसा, तेही स्त्रिया आणि मुलांवर होणारी हिंसा. आपण पुढे जाण्याआधी सर्वप्रथम हिंसा म्हणजे काय, हिंसा या शब्दामध्ये काय काय, याची व्याख्या काय आहे हे आधी समजून घेऊया. जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या व्याख्येनुसार इजा, मानसिक आघात, मृत्यू, अधोगती यांना कारणीभूत ठरणारा, स्वतःला, दुसऱ्याला किंवा कोणत्याही समुदायाला इजा करण्यासाठी बळाचा केलेला हेतुपुरस्सर वापर किंवा तसं करण्याची धमकी म्हणजे हिंसा. या व्याख्येमध्ये हिंसेचे काही प्रकारही दिलेले आहेत, म्हणजे शारीरिक हिंसा, भावनिक हिंसा, मानसिक हिंसा, सांस्कृतिक हिंसा, लैंगिक हिंसा, आध्यात्मिक हिंसा, वाळीत टाकणे इत्यादी. हे वेगवेगळे प्रकार जरी दिले असले तरी आज आपण लैंगिक हिंसा या एकाच विषयावर जास्त फोकस करणार आहोत. त्यातही सर्वप्रथम आपण बोलणार आहोत मुलांवर होणारी लैंगिक हिंसा. तसं बघितलं तर मुलं आणि लैंगिक अत्याचार हे शब्द शेजारी शेजारी उच्चारताना पण जरासं खटकायला होते की अरे बालक आणि लैंगिक अत्याचार, पण हे अत्याचार मोठ्या प्रमाणात होतात. त्यामुळेच त्या संदर्भात काही कायदा पण अस्तित्वात आलेला आहे. मुलांचे अधिकार अबाधित राहून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी संविधानापासून काही योजना राबवण्यात आलेल्या आहेत. या योजनांच्या नुसार काही कायदेही बनवण्यात आलेले आहेत. यातलाच आता त्या मानाने नुकताच आलेला एक कायदा म्हणजे बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणारा कायदा 2012, म्हणजे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस 2012, ह्याला आपण पॉक्सो ऍक्ट असं म्हणतो. 2012 पर्यंत आपल्याकडे मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या विरोधी कायदा नव्हता. बलात्कार किंवा विनयभंग याच कलमांचा वापर या अपराधासाठी पण व्हायचा. बलात्काराची व्याख्या त्या मानाने सीमित होती. त्याचे एक्झॅक्टली कोणत्या कोणत्या गोष्टी या व्याख्येत आहेत ह्याचा कुठेही उल्लेख नव्हता. विनयभंगाच्या गुन्ह्यांकडे खास करून मुलांवर झालेल्या गांभीर्याने बघितलं जात नव्हतं. पोलीस, न्याय व्यवस्था ह्या गोष्टी तर ह्या अपघाताकडे बघत नव्हत्याच, पण त्याचबरोबर पालक आणि समाजही या गोष्टींना जास्त सिरियसली घेत नव्हता. मुलांवर विश्वासही ठेवत नव्हते. त्यामुळे हा कायदा आपल्या दृष्टीने जास्त महत्वाचा ठरतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट या कायद्याच्या बाबतीत, या कायद्याचं वैशिष्ट्य काय तर हा कायदा बालक केंद्रीय आहे. 18 वर्षाखालील प्रत्येक मुलाला आणि मुलीला या कायद्याअंतर्गत समान वागणूक मिळते. हा कायदा लिंगनिरपेक्ष आहे, म्हणजे ह्या कायद्यामध्ये हा लैंगिक अत्याचार हा मुलीवरही होऊ शकतो, मुलावरही होऊ शकतो हे गृहीत धरलेलं आहे. आणि त्याचबरोबर अत्याचार करणारी व्यक्ती स्त्री किंवा पुरुष कोणीही असू शकते हेही मान्य केलेले आहे. या कायद्यानुसार संमतीचे वय 16 ऐवजी 18 वर्ष केलेले आहे. या कायद्यामध्ये लैंगिक अत्याचाराची व्याख्या जास्त स्पष्ट आणि व्यापक अर्थाने केलेली आहे. या कायद्याची माहिती पोलिसांना देणं बंधनकारक आहे आणि पोलिसांनी त्याच्यावर ऍक्शन घेणं हेही त्यांना मॅन्डेटरी केलेलं आहे. गुन्हा झाला नाहीये हे सिद्ध करायची जबाबदारी आरोपीवर आहे आणि न्यायाधीश स्वतःच्या अधिकारात कायद्याने तरतूद केलेल्या शिक्षा कमी करू शकत नाही. हे या कायद्याचे सगळ्यात प्रमुख प्लस पॉइंट्स आहेत. मी आता जसं म्हटलं तसं हा कायदा 2012 मध्ये अस्तित्वात आला. 14 नोव्हेंबर 2012 रोजी हा कायदा आला. जम्मू काश्मीर वगळता भारतातील प्रत्येक नागरिकास हा कायदा लागू आहे. हा कायदा त्या मानाने नवीन असल्यामुळे या कायद्याबद्दलची जागरूकता इतकी नाहीये. हा कायदा मुलांना डोळ्यासमोर ठेवून बनवला, मुलांच्या फायद्याचा आहे या गोष्टी जरी मान्य असल्या तरी मुलांपर्यंत हा कायदा पोहोचणार कसा? त्यासाठी हा कायदा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. म्हणूनच आपण या कायद्याच्या काही बेसिक म्हणजे फ्रेमवर्क काय आहे ते मात्र आज आपण बघूया. कारण कायद्याचं कलम, त्याचा शिक्षा काय आहे या सगळ्या गोष्टींमध्ये जरी आपल्याला आता जाता येणं शक्य नसलं तरी हा कायदा काय सांगतो,
कोणाला मदत करतो, कशा प्रकारे मदत करतो आणि आपण त्यात कसं कॉन्ट्रीब्युट करू शकतो, या गोष्टी तरी आज आपण नक्कीच बघू शकतो. कार्यकर्ते म्हणून, सामान्य नागरिक म्हणून आपली काही कर्तव्य या कायद्यात लिहून ठेवलेली आहेत, त्याच्याबद्दल आपण बोलूया. या कायद्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांवर विश्वास ठेवणं. लैंगिक अत्याचाराच्या बाबतीत मुलं खोटं बोलत नाहीत, हा या कायद्याचा मूलभूत भूमिका आहे की मुलं लैंगिक अत्याचाराबाबत तुमच्याशी खोटं बोलणार नाही. त्यामुळे मुलांवर विश्वास ठेवणं हे आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. कित्येकदा काय होतं की आपल्याला मुलं सांगत असतात की हे काका मला आवडत नाहीये, त्या मावशींकडे मी जाणार नाहीये, किंवा आपण त्यांना पाळणाघरात ठेवतो तेव्हा कोण नाही म्हणतं, कोणी जवळ येऊन गाल ओढत असेल तर मुलं असं हात बाजूला करून नको म्हणत असतात. आपण म्हणतो काय बिघडलं, काकाच आहेत ना, काय एवढं होतं, तुला हात पाठीवरनं हात तर फिरवतात, तुझीच नाकरं असतं. पण तेव्हा आपण मुलांच्या इंट्युशन्सवर विश्वास ठेवायला पाहिजे. मुलं ज्या अर्थी काहीतरी खटकते सांगत असतात तेव्हा त्यांना काय होतंय हे मात्र आपण लक्षात घेतलं पाहिजे. बाल लैंगिक अत्याचार हे आतापर्यंतचं स्टॅटिस्टिक जर आपण बघितलं तर ओळखीच्याच व्यक्तीकडून झाल्याचं प्रमाण जास्त आहे. 80% वेळा हे अत्याचार ओळखीच्या व्यक्तीकडूनच झालेले असतात. तर तुम्हाला वाटेल की बालकांवर अत्याचार का होतो? कारण ह्याच्यामध्ये पुन्हा पॉवर पॉलिटिक्स आहे. बालक सहज साध्य असतात. लहान मुलं मोठ्या माणसांवर अवलंबून असतात. शाळेत जायचं म्हटलं, बागेत जायचं म्हटलं, बाहेर जायचं म्हटलं कुठेही, तर ती मोठ्यांचा हात धरून मोठ्यांच्या परवानगीने किंवा मोठ्यांच्या बरोबर गेलेली असतात. त्यामुळे ही बऱ्याच प्रमाणात मोठ्यांवर अवलंबून असतात. मोठ्यांवर त्यांचा पूर्ण विश्वास असतो. लहान मुलांना लैंगिक संबंधांची तशी कल्पना नसते, त्यामुळे काय होतंय हे त्यांना माहित नसतं. पण करणारी व्यक्ती आपल्या ओळखीची आहे, काका आहे, मामा आहे, शेजारी आहेत, त्यामुळे ते आपल्याला काही वाईट करतील असं त्यांच्या मनात विचार नसतो. त्यामुळे जेव्हा या गोष्टी घडतात त्या बहुतांश वेळा ओळखीच्या व्यक्तींकडनंच घडतात असं आतापर्यंत आम्हाला आढळून आलेलं आहे. नंतर बालकांचा आपण मुलांवर म्हणजे मोठ्यांवर विश्वास ठेवायचा का बालकांवर असा जर प्रश्न आला तर आपण बहुतांश वेळा शेजाऱ्यांवर, मोठ्यांवर विश्वास ठेवतो, मुलांवर विश्वास ठेवत नाही. त्याचं काहीतरीच असतं, नका लक्ष देऊ. मी साधं उदाहरण देते तुम्हाला. माझी मुलगी जेव्हा लहान होती तेव्हा आमचा वॉचमन तिचे गाल ओढायचा आणि ती पण अशी चब्बी असल्यामुळे त्याला ते छान तो ओढायचा आणि ही मात्र नाही नाही नो नो म्हणायची. मग तो माझ्या शेजारचे म्हणलेले काय ग तुझ्या मुलीला जास्तच लाडावून ठेवलंय, जरा गाल काय ओढला, एवढं काय नाटकं करते. पण तेव्हा मी तिला म्हटलं, त्या माझ्या मैत्रिणीला म्हटलं तिला आवडत नाहीये ना, मग नका ना करू. तुमचं प्रेम दाखवायची हीच पद्धत आहे का? त्यावेळी शेजारणीला वाईट वाटलंही असेल पण माझ्या मुलीला ही खात्री पटली की आपली आई आपला ऐकते. त्यामुळे आता ह्याच्या पुढे कुठल्याही प्रकारचं काही घडलं तर मुलीला एवढा तरी विश्वास मिळाला की माझ्या आईचा माझ्यावर विश्वास आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. छोट्या छोट्या गोष्टीतनं आपण मुलांना दाखवून देत असतो की आमचा तुमच्यावर विश्वास नाही किंवा आम्ही तुम्हाला काही किंमत देत नाही. घरात आजोबा असतील, पाळणा घरवाल्या मावशी, व्हॅन काका, अशा हे लोक वाईट आहेत असं अजिबात माझं म्हणणं नाहीये. आम्ही कित्येकदा सत्र घेताना अशा सपोर्टिंग स्टाफसाठी किंवा अशा मावशींसाठी, काकांसाठी सत्र घेतो आणि त्यांनी पण काय खबरदारी घ्यायला पाहिजे ह्याची काळजी आपण त्यांना सांगतो. पण याच वेळी मोठ्या प्रमाणात जेव्हा ते असं काही करताना आढळून आल्यामुळे आपण आपल्या मुलावर जास्त विश्वास ठेवणं हे आपलं सगळ्यात पहिलं कर्तव्य आहे. मला मुक्त तुला असा प्रश्न विचारायचा आहे की आता तू म्हणालीस की आपल्या घरात पण बऱ्याच वेळेला अशा गोष्टी घडत असतात, म्हणजे जास्तीत जास्त अत्याचार, हिंसा, अन्याय हे सगळे घरातल्या लोकांकडूनच लहान मुलांवर जास्त होतात. पण बऱ्याच वेळेला आपल्याला असं दिसतं की शेजारी फॅमिली राहते, तिथे आपलं येणं जाणं असतं आणि काहीतरी त्या मुलाला त्या घरातल्या कुठल्या तरी व्यक्तीकडून त्रास होतोय जो की त्याला काही गोष्टी आवडत नाहीयेत, त्याची चिरचिर होते, तो सतत भांडत असतो, रडत असतो, अशा काही गोष्टी येतात आपल्या निदर्शनास की याच्यावर काहीतरी अत्याचार होतोय. नक्की का कोणता होतोय हे पण आपल्याला माहित नसतं. आई वडील कामाला गेल्यानंतर कदाचित तिथे जास्त पण वाद ऐकायला मिळतात, अशा पण घटना असतात. अशा वेळेस नेमकं आपण त्या मुलाला कशा पद्धतीने मदत करू शकतो किंवा त्या कुटुंबाला कसं आपण अप्रोच होऊ शकतो? कारण हा विषय खूप नाजूक आहे. आपण जर सांगायला गेलो तर ती लोक लगेच आपल्याशी भांडायला पण उठतील की तुम्हाला कसं माहित पडलं आमच्या इथल्या मुलाला असा त्रास होतो. तर नेमकं आपण अशा कुटुंबाबरोबर कसं काम केलं पाहिजे असं मला थोडासा तुला प्रश्न विचारायचा. बरोबर. ही एक अगदी नाजूक जागेचं दुखणं आहे. म्हणजे आपल्याला कळतंय की या मुलाला काहीतरी त्रास होतोय,
तो काय त्रास होतोय हे आपल्याला जर कळू शकत नसेल, तर आपण स्वतः जर काही इनिशिएटिव्ह घेऊ शकत नसू, स्वतः सहभाग घेऊ शकत नसू, तर 1098 ही जी चाइल्डलाईनची हेल्पलाईन आहे त्या हेल्पलाईनला आपण नक्कीच कळवू शकतो. त्याचबरोबर आपल्याला जर काही संशय असेल की ही कोणीतरी व्यक्ती आल्यामुळे, म्हणजे कोणीतरी घरात नवीन पाहुणा आलाय आणि त्यानंतर या मुलाचं किंवा मुलीचं वागणं बदललंय, तर आपण तसं त्या व्यक्तीच्या आईशी, वडिलांशी जाऊन, कारण सगळ्यात जवळचे नातेवाईक म्हणजे आई वडीलच असल्यामुळे त्यांच्याशी आपण या विषयावर बोलू शकतो. त्याचप्रमाणे जर तुम्हाला खात्री पटली की अरे ह्याच्यामध्ये वडीलच आहेत की जे काहीतरी अत्याचार करतायत, मग आता कसं करायचं, तर तुम्ही डायरेक्टली स्वतःहूनही पोलीस स्टेशनला जाऊन मला असा संशय आहे अशा प्रकारची कंप्लेंट देऊ शकता. त्याला इन्फॉर्मर म्हणतात. कारण तुम्ही त्या बालकाचे नातेवाईक नाही आहात, तुम्ही त्याचे गार्डियन नाही आहात, तुम्ही त्याचे पालक नाही आहात, पण मला ही गोष्ट कळलीये त्यामुळे मी इन्फॉर्मर या नात्याने ही गोष्ट पोलिसांना कळवू शकते. काही ठिकाणी तर पत्र लिहून तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनला जरी तुम्ही दिलं, तुम्हाला तुमचं नाव गुप्त ठेवायचं असेल तरी तुम्ही अशा प्रकारचं पत्र दिलं तरीही चालू शकतं. किंवा कुठल्याही स्वयंसेवी संस्थेची मदत घेतली, कारण एखादी घटना अशी घडतीये आणि तुम्हाला कळत असूनही तुम्ही जर ती गप्प राहिलात तर ह्यानी तुमच्यावरही गुन्हा दाखल होऊ शकतो. कारण आपल्याला हे माहिती होतं तरी आपण गप्प बसलो. या कायद्याचं हेच वैशिष्ट्य आहे की तुम्हाला संशय जरी आला तरी त्या मुलाचं भवितव्य धोक्यात येणार असेल तरी मी जाऊ दे, आपले शेजारचे काकाच आहेत, कशाला बोलायचं, बघू ना त्यांच्या घरातले, आपण नको मध्ये पडायला, असं म्हणून जर गप्प बसलो तर आपल्याला 1 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते. अजून एक गोष्ट मोठ्या प्रमाणात आढळून येते की बाल लैंगिक अत्याचार ज्या बालकांवर होत असतो ते ही गोष्ट खूप दिवस लपवून ठेवतात, कोणाशी बोलत नाही. ह्याच्या मागे काय कारण असावं, तर ह्याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं कारण त्यांना काही जागांसाठी आपण शब्दच दिलेले नाहीयेत, काही शिकवलेलंच नाहीये. सूची जागा, शीची जागा, ह्यांना काहीतरी शब्द, भले तो आई आणि मुलामधला कोडवर्ड असू शकतो, पण तो शब्द माहिती असणं, मुलांना माहिती असणं गरजेचं असतं. कित्येकदा मुलांना जेव्हा त्रास व्हायला सुरुवात होते तेव्हा ते असं, मला पोटात दुखतंय, मला पोटात दुखतंय, ह्याच शब्दाचा अर्थ समोरची व्यक्ती पोटात दुखते, मग ते त्याला काहीतरी ओवा देणार व शेकणार किंवा तशा प्रकारची ट्रीटमेंट करणार, पण ते पोटात नसून योनीत दुखतंय, सूच्या जागी दुखतंय, शीच्या जागी दुखतंय, हे मुलांना बोलायला आपण सांगितलं पाहिजे. आपण कित्येकदा काय करतो, लहान मुलं चड्डीत हात घालतात, शी 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 आहे ना, असं करतात का, बॅड बॉय, बॅड गर्ल, असं करून आपण त्यांना ते बॅनच करून टाकतो. ते भाग पण शरीराचे अवयवच आहेत आणि त्या भागांवर कोणी आपल्याला काही हात लावत असेल काय, तर ह्या शब्दांना काय म्हणायचं. म्हणजे आमच्याकडे आलेल्या केसेसमध्ये पण मुलांना त्या जागेला काय म्हणायचं माहितीच नव्हतं. नाही, इथं दुखतंय, खाली दुखतंय, खाली असं केलं. अशा गोष्टींमुळे जो त्रास देणारी जी व्यक्ती असते त्या व्यक्तीचं फावतं. दुसरं असे कसं वाटतं की आपण मुलांना काही गोष्टी जेव्हा मुलांवर जी व्यक्ती अत्याचार करते ती त्यांच्या परिचयातली असते आणि त्यामुळे ती त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं आमिष दाखवत असते. किंवा तू जर घरी सांगितलंस ना तर तुझ्या आईला मारून टाकेन ना, तुझ्या बहिणीला अमुक करीन बघ, अशा प्रकारच्या धमक्या देत असते. त्यामुळे मुलांना हा विषय कसा बोलायचा, कोणाशी बोलायचा या गोष्टी पण कळत नसतात. त्याचबरोबर आपण मुलांना कोणत्या भागाला हात लावलेला चालणार आहे, कोणत्या भागाला बाहेरच्या लोकांनी हात लावलेला चालणार नाहीये याच्याबद्दल पहिल्यापासूनच आपण काही बाबतीत क्लिअर असायला पाहिजे. आम्ही यांना सुरक्षित स्पर्श आणि असुरक्षित स्पर्श असं म्हणतो. गुड टच, बॅड टच या कल्पना काही ठिकाणी उपयोगी पडत नाही, कारण आपल्याला काही ठिकाणी हात लावला, गुदगुल्या केल्या की तो छान वाटतो. त्या मुलांना त्या लैंगिक दृष्टीने त्याचे परिणाम माहीत नसल्यामुळे काही ठिकाणी लावलेला हात हा गुड वाटू शकतो. चिमटा काढला, थोबाडीत दिली तर ते बॅड वाटतं, पण गुदगुल्या करणं किंवा हळू योनीच्या इथे स्पर्श करणं ह्या गोष्टी गुड पण वाटू शकतात. त्यामुळे ह्या गुड नाहीयेत, ह्या असुरक्षित आहेत. त्यामुळे सेफ टच आणि अनसेफ टच अशाच शब्दांमध्ये तुम्ही मुलांना सांगितलं पाहिजे. मुलांशी बोलताना त्यांच्या अवयवांबाबत नक्की बोललं पाहिजे. या काही गोष्टी पीडित जेव्हा आता तुम्हाला समजा असं कळलं की आपल्या आजूबाजूला काही झालंय, तर ज्याप्रमाणे आपण म्हणतो की बलात्कारात त्या व्यक्तीची चूक नसते, तसंच मुलांच्या बाबतीत पण ह्या गोष्टी होतात. तेव्हा तो मुलगा किंवा ते बालक हे पीडित आहे, त्यात त्याची काही चूक नाहीये. त्यामुळे त्याला आयुष्यभर गेला कसं बाहेर एकटा म्हणून असं झालं, चुप बस, आता मुकाट्याने घरात बस,
जाऊ नको स्विमिंगला, अशा गोष्टी म्हणणं आपण टाळलं पाहिजे. आपल्या आजूबाजूला, आपल्या शेजारी, आपल्या समाजात, आपल्या शाळेमध्ये, आपल्या वस्तीमध्ये असं जर कोणाबरोबर झालं तर त्या व्यक्तीला, त्याच्या कुटुंबियांना, दोघांनाही समुपदेशनाची गरज आहे. नाहीतर ती व्यक्ती आयुष्यभरासाठी नैराश्यात जाऊ शकते, स्वतःचा जीव संपवायचा विचार करू शकते, लैंगिक संबंधाबद्दल त्या व्यक्तीमध्ये घृणा येते किंवा ती व्यक्ती मनातल्या मनात ते साठवून पुढे त्याचा वेगळ्या प्रकारे वापर करू शकते. त्यामुळे ह्या व्यक्तींशी, ह्या बालकांशी आणि पालकांशी त्याच्याबाबत संवाद साधणं, जर तुम्हाला वाटत असेल की कशा प्रकारे संवाद साधायचा, तर तुम्ही त्याला प्रोफेशनल मदत घेऊ शकता. त्याच्यानंतरचा अजून एक महत्वाचा मुद्दा असतो की आपण जेव्हा म्हणतो एखादी गोष्ट कळते आपल्याला, हो तो माणूस विकृतच आहे, तर बाल लैंगिक अत्याचार करणारे हे विकृत नसतात. त्यांनी विचार करून अगदी ठामपणे ठरवून ते सावज गाठलेलं असतं. त्यामुळे त्यांचा अगदी शातीर दिमागवाले ते असतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला एखादी व्यक्ती जर कळलं की असं करतेय तर त्याला पाठीशी घालायचा अजिबात प्रयत्न करू नका. आपल्याला उद्याचा जर निकोप भारत घडवायचा असेल तर आज या मुलांना संरक्षण देणं गरजेचं आहे. आता कित्येक जण म्हणतात की पुण्यात संख्या वाढली आहे, पुण्यात किती गुन्हे रिपोर्ट झालेत, म्हणजे पुण्यातच जास्त होत आहेत, आमच्याकडच्या भागात असं होत नाहीये. तर तसं नाहीये. म्हणजे गुन्हे रिपोर्ट व्हायची संख्या वाढलीये याचा अर्थ लोक आता हा गुन्हा आहे याच्याबाबत जागृत झालेले आहेत. त्यामुळे आपण पण जागृत होऊया आणि मुलांना लैंगिक अत्याचारापासून त्यांचं संरक्षण करूया. कित्येकदा एकाच वयाचे वर्गातले मुलगा मुलगी असतील आणि त्यांच्यामध्येही काही प्रकारचे संबंध आले तर मुलगा एका दिवसाने जरी मोठा असेल तरी शिक्षा त्याला होऊ शकते. पॉक्सो बालविवाह जरी झाला असेल तरी बालविवाहाची म्हणून जी शिक्षा आहे ती आहेच, त्याचबरोबर त्या व्यक्तीला पॉक्सोची शिक्षा पण लागू शकते. हे मी जे आता तुम्हाला सांगितलं हे बालकांवर होणाऱ्या लैंगिक हिंसेबद्दल सांगितले, पण त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात स्त्रियांवरही लैंगिक हिंसा होत असते. ती लैंगिक हिंसा कोणत्या प्रकारची आणि त्याच्यावर कायद्याची कशा प्रकारे मदत घेऊ शकतो हे आता आपण सुप्रियाताईंकडनं जाणून घेऊया. नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांना. आता आपल्याला मुक्ताताईंनी मुलांवर जे काही लैंगिक हिंसा होतात त्याच्याबद्दल आपल्याला माहिती दिली. जसं तिने सुरुवातीला व्याख्येमध्ये सांगितलं की खूप बलवान, ज्याच्या हातात सत्ता आहे अशा लोकांकडूनच हिंसा होत असते. अगदी बरोबर आहे. तुम्ही जर विचार केलात तर जंगलाचा राजा हा सिंह आहे आणि तोच नेहमी शिकार करत असतो. म्हणजे बकरीला मारणं, कोल्ह्याला मारणं, त्याच्यापेक्षा कमी ताकदवान असणाऱ्या माणसांची तो नेहमी म्हणजे त्यांची शिकार करतो, त्यांचा बळी घेतो. अशा पद्धतीने थोडक्यात हिंसेकडे जर आपण सोप्या भाषेत विचार करायचा म्हटलं तर हे एक उदाहरण अगदी मी सोपं तुम्हाला सांगितलंय. हिंसा झाली म्हटल्यानंतर तिथे कायदा हा आलाच, कारण त्याशिवाय हिंसा पीडित व्यक्तीला न्याय कसा मिळणार. आता मी जो तुम्हाला कायदा सांगणार आहे आणि जो हिंसेचा प्रकार सांगणार आहे तो महिलांवर होणाऱ्या हिंसेबाबतीतला आहे. त्या कायद्याचं नाव आहे कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण 2005. असं ह्या कायद्याचं खूप मोठं नाव आहे. आम्ही त्याला शॉर्टकटमध्ये DV ऍक्ट असं म्हणतो. आता हा कायदा येण्याचं कारण काय? आधी काही कायदे नव्हते का? तर होते. आधी पोडगीचा कायदा होता, घटस्फोटाचा होता, मुलांच्या ताब्याचा कायदा होता, प्रॉपर्टीचे कायदे होते, महिलांच्या संदर्भात खूप सारे कायदे होते. पण हा नवीन कायदा का बरं आला असेल तर त्याचं अगदी छोटंसं उदाहरण आहे. आपल्याकडे पूर्वीचे जे कायदे होते ते नेहमी धर्माप्रमाणे होते. म्हणजे मुस्लिम धर्माच्या स्त्रियांसाठी वेगळे कायदे, ख्रिश्चन धर्मातल्या स्त्रियांसाठी वेगळे कायदे, हिंदू धर्मातील महिलांसाठी वेगळे कायदे. पण या सगळ्यांना एका छताखाली आणण्यासाठीचं म्हणून जे काम आहे ते कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण या कायद्याअंतर्गत केलं गेले. म्हणजे या कायद्याअंतर्गत कुठल्याही जाती धर्मातली महिला आपल्याला हिंसा ज्या व्यक्तीपासून होते त्याच्या विरुद्ध कोर्टात केस दाखल करू शकते. म्हणून हा कायदा आलेला आहे. आता जसं मुक्ताताईंनी आपल्याला सांगितलं हिंसा म्हणजे काय, तसंच या कायद्यामध्ये हिंसा म्हणजे काय, तर याची महिलांच्या दृष्टीने जर विचार केला तर रक्ताचे नातेसंबंध असणारी लोक, नंतर विवाहाच्या नात्यातून जी काही नातेसंबंध तयार होतात ते, आणि कायदेशीर दत्तक विधान झालेले जे काही नातं संबंध निर्माण होतात
या नात्यातल्या नातेसंबंधामध्ये असणाऱ्या महिलांना या कायद्याचा उपयोग नक्कीच करून घेता येतो. आता याच्यामध्ये कोणकोणत्या हिंसा होतात, तर एक तर शारीरिक हिंसा होते, मानसिक हिंसा होते, भावनिक हिंसा होते, लैंगिक हिंसा होते आणि आर्थिक हिंसा होते. असे हे हिंसेचे प्रकार या कायद्यामध्ये सांगितलेले आहेत. बऱ्याच वेळेला महिला आमच्याकडे जेव्हा आमच्या समुपदेशन केंद्रात येतात तेव्हा त्यांना हे कळतच नाही की आपल्याला मारहाण झालेली आहे, म्हणजे आपल्याला शारीरिक हिंसा झालेली आहे. त्या म्हणतात नाही काही नाही, मध्येच त्यांनी माझा हात पकडला आणि मला ढकललं आणि मला ढकलल्यामुळे मी भिंतीवर पडले आणि मग मला लागलं. अरे पण ही शारीरिक हिंसा आहे हे त्यांना आम्हाला समजून सांगावं लागतं. बऱ्याच वेळेला असं होतं की फक्त अंगावर जखमा दिसतात पण मनाला जी जखम झालेली असते ती दिसत नाही. म्हणजे बऱ्याचदा माहेरच्या लोकांवरून शिवीगाळ करणं हे खूप ठिकाणी होतं. काय तुझ्या माहेरच्या लोकांनी दिलंय, ते असेच आहे, ते तसेच आहे, टोमणे मारणं. नंतर समजा एखाद्या महिलेला बाळ नसेल तर तिला कुठल्याही कार्यक्रमात बोलवायचं नाही. ही पण एक प्रकारची मानसिक आणि भावनिक हिंसाच आहे. म्हणजे जेव्हा आपल्या हृदयाला लागतं, एखादी शिवी दिली किंवा एखाद्या समोरच्या माणसाने आपल्याला काही बोललं तर आपल्याला जशी दुःख होतं, तोही सगळा प्रकार मानसिक आणि भावनिक हिंसेमध्ये जातो आणि प्रत्येक कुटुंबामध्ये हे घडतच असतं. बऱ्याच वेळेला बाईला दुय्यम स्थान असतं कुटुंबामध्ये, त्यामुळे तिला काय अक्कल आहे, तिला काय समजतं, हे जे काही असे अपशब्द वापरले जातात ते हे भावनिक आणि मानसिक हिंसेचा एक प्रकारच आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लैंगिक हिंसा. जसं मुलांवर लैंगिक हिंसा होते तशी महिलांवरही होते. बऱ्याचदा महिलेची इच्छा नसते शरीर संबंध ठेवण्याचे, त्यावेळेस जबरदस्ती सुद्धा तिच्यावर केली जाते, ते पण लैंगिक हिंसेमध्येच येतं. केवळ नात्यानी पत्नी आहे म्हणून तिने कधीही शरीर संबंध ठेवले पाहिजेत, ही जी भावना पुरुषांच्या डोक्यामध्ये असते ती भयंकर आणि साफ चुकीची भावना आहे. कायद्यानं ते अयोग्यच आहे. दुसरी गोष्ट की कधी कधी घरामध्ये भाच्या पुतण्या असतात, अविवाहित बहीण असते, त्यांना नातेवाईकांकडून काही अशा क्लिप्स दाखवणं, व्हिडिओ दाखवणं ह्या गोष्टी पण होत असतात. मग ते अश्लील पण असू शकतं की ते तिला आवडत नाही. अशा गोष्टी सुद्धा लैंगिक हिंसेमध्ये अंतर्भूत आहेत. ही आहे लैंगिक हिंसा. आणि जी दुसरी शेवटची आहे ज्याचा त्रास भयंकर महिलांना होतो ती म्हणजे आर्थिक हिंसा. आता आर्थिक हिंसा म्हणजे काय, बऱ्याच वेळेला बायका नोकरी करणाऱ्या असतात, नोकरी करणाऱ्या नसतात तर आपल्या कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी त्या काहीतरी काम करतात, बिझनेस करतात, छोटे मोठे उद्योग पण करत असतात. अशा वेळेला तिच्या कमाईचा भाग तिला न मिळता त्याच्यावर अधिकार दुसऱ्याच लोकांचे असतात. मग भांडणं करून ते पैसे तिच्याकडनं हिसकावून घ्यायचे, घेऊन जायचं, हा एक प्रकार आर्थिक हिंसेचा आहे. दुसरा महत्वाचा प्रकार असा आहे की मुलांच्या शाळेची फी न भरणं, घरात काही पैसे पत्नीला खर्चायला नाही देणं, किंवा लाईट बिल असेल तर ते नाही भरणं, किंवा ह्या सगळ्या जबाबदाऱ्या बाईवर टाकणं जेणेकरून तिचे पैसे जास्तीत जास्त कसे खर्च होतील. तर हा भाग सगळा आर्थिक हिंसेमध्ये येतो. कित्येकदा बाई नोकरी करत असेल तरी एटीएम कार्ड नवऱ्याकडे असतं. खूप केसेसमध्ये आहे असं की माझं एटीएम पैसे कसे गेले तर एटीएम कार्ड त्याच्याकडे असायचं आणि मग त्यांनी हळूहळू थोडे थोडे करून सगळेच पैसे काढून घेतले, असं खूप साऱ्या महिलांकडनं आम्हाला ऐकायला मिळतं. दुसरी एक महत्वाची गोष्ट की बऱ्याच वेळेला बाईला असं वाटतं की घरात शांतता असावी, कटकटी नकोत, आपला नवरा बाहेर जाऊन काहीतरी करू नये, म्हणून सुद्धा काही बायका स्वतःहून पण पैसे देतात की घरात शांतता व्हावी म्हणून. पण अशा वेळेस त्या बाईलाच ही सगळी आर्थिक झळ सोसावी लागते. तर अशा प्रकारे ही आहे आर्थिक हिंसा. आता हे हिंसेचे प्रकार आपण बघितले. आता नातेसंबंधामध्ये कसं कसं घडतं याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की रक्ताचे नातेसंबंध. रक्ताचे नातेसंबंध म्हणजे कोण येतं, जास्तीत जास्त माहेरची माणसं. मग माहेरच्या माणसांमध्ये बघा, भाऊ आहे, वडील आहेत, काका आहेत, मामा आहेत, अशी जी काही नाती आहेत. काका म्हणजे मला इथे आत्याचे मिस्टर किंवा मावशीचे मिस्टर असा उल्लेख करायचा. तर या लोकांकडून सुद्धा महिलांवर अत्याचार होत असतात. उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर अविवाहित एखादी मुलगी असेल आणि प्रॉपर्टीचा मॅटर असेल, तिला संपत्तीमध्ये काही वाटाच द्यायचा नसेल तर भाऊ बहिणीचा छळ करतो, वडील बहिणीला बोलतात, तिला दमदाटी देतात, थोडासा धमक्या देतात आणि मग त्या प्रॉपर्टीच्या कागदावर सह्या घेतात तिच्या.
ही झालेली त्यांच्यावरची शारीरिक, मानसिक, भावनिक, आर्थिक सगळ्या हिंसांमध्ये हा प्रकार मोडतो. आणि आता हे सध्या प्रमाण खूप वाढलेलं आहे. याच्यानंतर असं आहे दुसरी महत्वाची गोष्ट, हे झालं रक्ताचे नातेसंबंध. आता विवाहाच्या नात्यातून जे नातेसंबंध निर्माण होतात त्याच्यामध्ये पती, सासरे, दीर, नंतर पुतण्या ही लोक याच्यामध्ये अंतर्भूत असतात. आता बऱ्याच वेळेला असं होतं की लग्न झालेली महिला आहे आणि तिच्या सोबत असं होतं की तो नवरा काही कमवत नाही, पण राग कुटुंबाचा हा त्या बाईवर काढला जातो. सासू सासरे बऱ्याचदा म्हणतात चला घरातनं बाहेर व्हा, तुम्ही इथे घरात थांबू नका, पण आपल्या स्वतःच्या मुलाला म्हणत नाहीत की तू काही कमवत नाही, त्याचा त्रास आम्हाला होतो. त्या बाईकडनं जर जरासं थोडंसं अन्न शिल्लक राहिलं तर रोज अन्न शिल्लक राहतं, एवढंच तू स्वयंपाक का करतेस, तुला एवढ्याच भाज्या का लागतात, एवढंच तेल कसं संपतं, हे सगळं तिला ऐकावं लागतं. त्यामुळे घराच्या बाहेर काढणं ह्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. अशा वेळेस जरी घर सासऱ्यांच्या नावावर असलं तरी माईला त्या घरात राहण्याचा अधिकार आहे. म्हणजे त्या सुनीला त्या घरातून कुणीही बाहेर काढू शकत नाही. आता नुकतंच मध्यंतरी 8 दिवसापूर्वी एका केसमध्ये हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे की जरी सासऱ्यांच्या नावावर घर असेल तरी त्या घरामध्ये त्या सुनेला राहण्याचे पूर्ण अधिकार आहेत. त्या सुनेला घराच्या बाहेर कोणीही काढू शकत नाही. हे प्रत्येक महिलेनी लक्षात ठेवा. जरी घर आपल्या नावावर नसेल, आपण प्रॉपर्टी मागत नाही आहोत किंवा ते घर नावावर करून मागत नाही आहोत, तर मला त्या घरात राहण्याचा अधिकार आहे. कारण माझं हे विवाह झाल्यामुळे नातेसंबंध निर्माण झालेले आहेत आणि कोर्टाचा पण आता तसा निर्णय आलेला आहे. हे एक. दत्तक विधान. दत्तक म्हणजे काय, तर बऱ्याच जोडप्यांना म्हणजे पती पत्नी नात्यामध्ये स्वतःचं मूल होत नाही. अशा वेळेस आता खूप साऱ्या लोकांकडून माहिती मिळते की आपण मूल दत्तक घेऊ शकतो. आता मूल दत्तक घेऊ शकतो म्हणजे काय, तर मूल दत्तक देण्याचं काम करणाऱ्या काही संस्था आहेत आणि हे पूर्णतः कायदेशीर चालतं. आपण पिक्चरमध्ये बघतो ते बेकायदेशीरपणा आहे. एखादं मूल आलं, त्याला मांडीवर घेतलं किंवा आपल्या नात्यातलं मूल लहानाचं मोठं केलं की ते आपलं मूल, ही समज आता पूर्णतः चुकीची आहे. आपल्याला जर मूल दत्तक घ्यायचं असेल तर कोर्टाची ऑर्डर लागते. त्याशिवाय ते मूल आपण घरी सुद्धा नेऊ शकत नाही. तरी नात्यातलं असेल तरी सुद्धा, आणि मला जर असं कुठे सापडलेलं असलं तरी सुद्धा जर तुम्हाला एखादं मूल सापडलं तर सगळ्यात पहिल्यांदा पोलिसांना तुम्ही इन्फॉर्म करणं गरजेचं आहे. पोलिसांचा सगळा जबाब होतो, तुमचाही जबाब होतो. तुम्हाला कुठेही दिसलं काय दिसलं, तुम्हाला जर तुमचं नाव कुठे डिक्लेअर करायचं नसेल किंवा कुठे येऊ द्यायचं नसेल, तुम्ही पोलिसांना तसं सांगितलं तरी पोलीस तुमचं नाव कुठेही देत नाहीत. कारण ही जी प्रोसिजर आहे याच्यामध्ये ते मूल दूरदर्शनला पण दाखवलं जातं. ते मूल सकाळ पेपरमध्ये तुम्ही वाचलं असाल, सापडलं आहे अशा हेडिंग खाली पण ते मूल दाखवलं जातं. आणि जेव्हा त्याचे कोणीही पालक सापडत नाहीत तेव्हाच ते मूल अडॉप्शनसाठी फ्री होतं. म्हणजे ते आपण दत्तक देण्यासाठी कायदेशीर त्याला मान्यता मिळते, त्याची एक कमिटी असते. आणि मग जर समजा आता कुठले पालक आले ज्यांना बाळ नाहीये, अशा पालकांचं वय बघितलं जातं, शिक्षण पाहिलं जातं, त्यांना कमीत कमी महिन्याला किती उत्पन्न मिळतं, कारण ते मूल तिथं त्या कुटुंबामध्ये सांभाळू शकलं पाहिजे. त्यांच्यावर काही लोन आहे का, दोघंही जॉब करतात का, ह्या सगळ्या गोष्टी. आणि मग हे सगळं प्रकरण कोर्टात गेल्यानंतर कोर्टातून ती ऑर्डर मिळते. अशा पद्धतीने दत्तक झालेलं जी गोष्ट आहे ती कायदेशीर असते. आता अशा नातेसंबंधामध्ये वाद होत नाहीत का, तर होतात. मुलं जेव्हा मोठी होतात तेव्हा कधी कधी त्या पालकांना ती त्रास पण देतात. त्याला कारणीभूत समाजच असतं. कारण समाजाला माहिती असतं हे मूल दत्तक घेतलेलं आहे. मग ते मूल मोठं झालं की त्याला कायनू मैनू शिकवायचं, काहीतरी उलट सुलट सांगत बसायचं आणि मग तिथे वाद होतात. हा एक मुद्दा आहे. किंवा कधी कधी असं होतं की जे पालक असतात ज्यांनी ते मूल दत्तक घेतलेलं असतं त्यांना असं वाटतं की ह्या मुलाचा किती त्रास आहे, कशाला ह्या मुलाला आपण आपल्याकडे जवळ ठेवायचं, आपण त्याला दुसरीकडे किंवा त्रास देऊन पण बाहेर काढू शकतो. अशी मुली आणि 18 वर्षाच्या आतली मुलं या कायद्याअंतर्गत त्या पालकांविरोधात कोर्टात दाद मागू शकतात. असा हा कायदा आहे. आता मी तुम्हाला हिंसा सांगितली, कसे कसे नातेसंबंधातली लोक याचा उपयोग करून घेऊ शकतात हेही सांगितलं. आता दुसरी महत्वाची गोष्ट आहे की याची प्रोसिजर काय आहे. हिंसा तर होते ही माहितीये, पण कसं केलं पाहिजे. बऱ्याच वेळेला शेजारच्या घरात घडत असताना दिसतं किंवा आपण कामानिमित्त एकत्र येतो, मग आपण पण कधीतरी आपल्या मैत्रिणी पण कित्येकदा सांगतात, असं पण असतं.
आता याच्यामध्ये 2-3 प्रकार आहेत. एक तर जो खूप मोठा आणि सहज शक्य नाही तो पण मी आधी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला अंगणवाडी तुमच्या प्रत्येक वस्तीमध्ये किंवा गावामध्ये अंगणवाडी असते. आता या अंगणवाडीच्या ज्या ताई असतात त्यांच्याकडून त्यांचे जे कोणी मोठे साहेब असतात त्याला त्यांचा नंबर जर तुम्ही घेतलात तर त्यांनाही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांना सरकारने अधिकार दिलेले आहेत अशा केसेस कोर्टामध्ये दाखल करण्याचा. बर. हा एक प्रकार आहे. दुसरा प्रकार असा आहे की समजा तुम्हाला असं कळतंय की माझ्या नात्यामध्ये ह्या बाईला त्रास होतोय, शेजारी होतोय किंवा माझ्या मैत्रिणीला होतोय, तिच्या वतीनं तुम्ही सुद्धा ही केस पोलिसांकडे नेऊ शकता. अरे वा. फक्त तिची संमती असली पाहिजे, कारण तिलाही माहिती असलं पाहिजे की तुला घरात कोंडून ठेवलंय, तुला घरातून बाहेर पडायला चान्स नाहीये, पण तुम्हाला निदान फोन केलाय तर मी पोलिसांना जाऊन इन्फॉर्म करते की असं असं आहे, आणि मग ती केस कोर्टात दाखल होऊ शकते. पोलीस येऊन त्या महिलेची सुटका करू शकतात आणि या कायद्याअंतर्गत सासरच्या लोकांच्या विरोधात केस दाखल करू शकतात. बऱ्याच वेळेला माहेरचं, जसं मी तुम्हाला सांगितलं, रक्ताचे नातेसंबंध, म्हणजे अविवाहित एखादी मुलगी असेल किंवा समजा एखाद्या मुलीला अपंगत्व असेल आणि तिच्यावर पण अशा प्रकारची हिंसा होत असेल तर त्या केसमध्ये पण आपण सेम याच पद्धतीने तिला मदत करू शकतो की तिला माहिती असलं पाहिजे की आम्ही तिच्यासाठी मदत करणार आहोत आणि आम्ही आता हे सगळं घेऊन पोलिसांकडे जाऊ शकतो. आपण जो अर्ज करणार आहोत त्या अर्जावर समजा जर त्या महिलेची आपल्याला सही घेता आली नाही, आपल्याला त्या घरात जाणं अवघड जात असेल तर आपण पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्या पोलिसांना सांगितलं पाहिजे की मी याच्यावर सही तिची नाही घेऊ शकले, मी तिच्या वतीनं मी सही केलीये कारण त्या घरामध्ये मला जाणं मुश्किल आहे, तिला डांबून ठेवलेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर पोलिसांची पुढे कारवाई सुरू होते. त्या पोलीस त्यांच्या प्रोसिजरनी ती केस कोर्टामध्ये दाखल करतात. तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे आमच्यासारख्या जे काही समुपदेशन केंद्र चालवणाऱ्या संस्था आहेत त्यांच्या थ्रू पण अशा महिलेला आपल्याला मदत करता येते. म्हणजे जर त्या महिलेला आमच्या संस्थेत येता आलं नाही तर तिने कुणामार्फत तरी तिचा स्वतःचा अर्ज की मी असं आहे आणि मला याचा त्रास होतोय, मात्र संस्थेत तिला स्वतःच्या सहीनीच अर्ज करावा लागतो. कारण काहीतरी लिखी स्वरूपात असेल तर आम्ही पुढे पोलिसांकडे जाऊन त्यांना दाखवून मग त्या महिलेला आम्ही मदत करू शकतो, कारण संस्थेपासून तिचं राहण्याचं अंतर लांब असतं. हा त्यातला एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे अशा संस्थांमार्फत सुद्धा ज्या वेगवेगळ्या महिलांच्या इश्यूवर काम करणाऱ्या संस्था आहेत त्या पण त्या महिलेच्या बाजूने जाऊन कोर्टामध्ये केस दाखल करू शकतात. ही झाली केस दाखल करण्याची प्रोसिजर. आता कोर्टात ऍक्च्युली कसं काम पण करतं? आता ह्याच्या आधी 1 मिनिट, 100 नंबरला फोन करून पण ती बाई हे करू शकते. हो. म्हणजे समजा आता अगदीच तिला शेजाऱ्यांना सांगणं किंवा तिला स्वतःहून जाणं हे अवघड पडत असेल आणि तिला आता असं वाटत असेल की मला याच्यातनं आता बाहेर पडायचंय, नाही तर मग माझ्या जीविताला धोका आहे, अशा वेळेस ती महिला 100 नंबर डायल करून पोलिसांना घरी बोलून सांगू शकते की मला असा त्रास होतोय. म्हणजे जसं की आता मध्यंतरी लॉकडाऊन काळामध्ये आपण पाहिलं एक जाहिरात होती, तो त्या बाईचा नवरा घरी होता आणि तो तिला सतत चहा आणून दे, पाणी आणून दे, पाणी का सांडलं, तू आवाज का करतेस म्हणून सतत बोलणं, तिच्यावर हात उगारणं, हे सगळं त्या जाहिरातीमध्ये म्हणजे त्या क्लिपमध्ये दाखवलं होतं. आणि त्यांनी सांगितलं होतं की असा त्रास, कारण त्यावेळेस सगळे घरात होते आणि बाईला मात्र सगळ्या स्वरूपाचा त्रास होत होता की सगळी कामं तिला करावी लागत होती, जो तो ऑर्डर सोडत होता. ही मानसिक आणि भावनिक हिंसाच आहे. अशा वेळेस सुद्धा ती महिला 100 नंबर डायल करते, पोलीस घरी येतात आणि त्या कायद्याअंतर्गत म्हणून त्याला पोलीस स्टेशनला घेऊन जातात. ही सगळ्यांनी ती जाहिरात किंवा ती क्लिप एकदा तरी तुम्ही टीव्हीला पाहिली असणार एवढं नक्की, कारण बातम्याच्या चॅनलला पण ते दाखवत होते, हे लक्षात घ्या. अशा पद्धतीने हे सगळं या कायद्याचं काम चालतं. आता महत्वाची गोष्ट म्हणजे की जेव्हा आपण या कायद्याअंतर्गत केस दाखल करतो तेव्हा कोर्टामध्ये 90 दिवसाच्या आत या केसचा निकाल लावणं बंधनकारक आहे. असं केसमध्ये कायद्यामध्ये नमूद आहे. पण बऱ्याच वेळेला आता तुम्हाला माहिती असेल कोविडची परिस्थिती खूप वाईट आहे आणि कोर्टामध्ये तेवढ्या केसेस पुढे सरकत नाही, त्यामुळे काही कारणं अशी असतात की त्याला वेळ लागू शकतो. 90 दिवसाच्या आत कधी कधी आपल्याला निकाल नाही मिळत, आपल्याला जे पाहिजे त्या गोष्टी नाही मिळत. दुसरी गोष्ट अशी असते की आपली जी तक्रार ज्याच्या विरोधात आहे
त्याला तो समन्स जाणं, त्याच्यात पण कधीतरी अडचणी निर्माण होऊ शकतात आणि मग ते 90 दिवसाच्या आत त्या केसचा निकाल किंवा ते काही आदेश जे आहेत ते मी पुढे सांगणार आहे ते आपल्याला नाही मिळत. त्यामुळे थोडासा आपल्याला वेळ या केसमध्ये लागतो एवढं नक्की. हे आता प्रॅक्टिकली आमच्या खूप लक्षात आलेलं आहे. पुढची प्रोसिजर अशी होते की आपलं एकदा सगळं उचलून कोर्टात गेलं की केसची तारीख सुरू होते. सासरच्या लोकांना किंवा ज्या लोकांबद्दल आपली तक्रार आहे त्यांना कोर्टात बोलून घेतलं जातं. आपली जशी बाजू आपली ऐकून घेतली जाते तशी त्यांची बाजू ऐकून घेतली जाते. शक्यतो दोघांची जॉईंट मीटिंग घेतली जाते. याच्यातून काय मुद्दा निघू शकतो, कुठे आपण कॉम्प्रोमाइज करू शकतो, कोण मागे जाऊ शकतं 4 पावलं, याचा विचार तिथे बसलेले समुपदेशन करणारी लोक करतात. हा एक प्रकार. किंवा दुसरं असं असतं की कोर्टात खूप साऱ्या केसेस असतील तर आमच्यासारखे जे काही समुपदेशन केंद्र आहेत त्यांच्याकडे पण काउन्सिलिंगसाठी अशा केसेस पाठवल्या जातात. त्यांचा रिपोर्ट मागवला जातो. कुठे काही कॉम्प्रोमाइज होते का याचा प्रयत्न केला जातो. आणि जर तसं वाटलं की तसं काही होत नाही तर त्या महिलेला जिला त्रास सगळा सहन करायला लागलाय आणि ज्यांच्याकडून होत होता त्या लोकांना या कायद्याबद्दलची माहिती सुद्धा सांगितली जाते की तुम्ही जर हे केलं नाही, ह्या गोष्टी ऐकल्या नाहीत तर तुम्हाला शिक्षा होऊ शकते. अशा पद्धतीने पुढे जाऊन मग त्या बाईला वेगवेगळे आदेश मिळतात. आता ते आदेश कुठले याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. आता जसं मी तुम्हाला म्हटलं की शारीरिक हिंसा म्हणजे शरीरावरची सगळ्या जखमा आपल्याला दिसतच असतात किती तिने लपवण्याचा प्रयत्न केला तरी. त्याचं कारण असं असतं की शक्यतो बाईला आपलं कुटुंब तोडायचं नसतं की आपल्याला आपल्या कुटुंबातच राहायचंय, आपल्याला सगळी माणसं पण पाहिजेत, पण ही लोक पण बदलली पाहिजेत, हा होणारा त्रास माझा थांबला पाहिजे, म्हणून पण खरं तर हा कायदा आलाय. या कायद्याची पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की कुटुंबातले वाद मिटवून मला त्या कुटुंबात राहायचंय, हे बाईचं म्हणणं आहे जास्त. आता शारीरिक इजा जेव्हा होते तेव्हा तिला संरक्षण मिळणं गरजेचं आहे. तिला तर त्या कुटुंबात राहण्याचा अधिकार आहे, पण असं जर असेल तर तिच्या जीवाला पण धोका होऊ शकतो. म्हणजे लोक गरम काविलता पण फेकून मारू शकतात किंवा हातात पक्कड असेल काही हातातला कप सुद्धा हातात फेकून मारतात लोक. हे थांबलं पाहिजे. म्हणजे त्या बाईच्या 200 मीटर लांब त्या व्यक्तीने थांबलं पाहिजे. असा जो एक आदेश आहे तो आदेश त्या बाईला कोर्टातून मिळतो. म्हणजे ती बाई त्या घरामध्ये सुरक्षित राहू शकते. कधी कधी असं पण होतं ना की समजा ती झोपेत असेल आणि कुणी हल्ला केला घरातल्यानी तर तिच्या जीविताला धोका आहे, पण असा आदेश त्यावेळेस त्या बाईला कोर्टातून दिला जातो. हा झाला संरक्षणाचा आदेश. दुसरा आहे निवासाचा आदेश. हा तर अतिशय महत्वाचा आदेश आहे. कारण मी जसं आधी तुम्हाला म्हटलं की घरातनं बाहेर होय पहिलं बाईला सांगितलं जातं. आणि रात्री अपरात्री तर काढतातच तिला बाहेर. कुठे जाणार अशा वेळेस? बाहेर तर तुम्हाला माहितीये की किती वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार बायकांवर होत आहेत सध्या. मग ती अगदी 18च्या आतली मुलगी असू दे, 5 वर्षाची ती मुलगी असू दे किंवा 60 वर्षाची महिला असू दे, बाहेर फिरणं हल्ली फार मुश्किलीचं झालेलं आहे. आता ह्या सगळ्या कोविडच्या याच्यात पण आपण खूप महिलांवर बलात्कार झालेल्या केसेस किंवा त्यांना त्रास झालाय. अगदी म्हणजे जे वॉचमेन संरक्षक म्हणून जे ठेवलेली लोक असतात त्यांच्याकडनं पण ते झालेलं आहे. अशा वेळेस त्या बाईला घराच्या बाहेर काढलं जातं. हे थांबलं पाहिजे. म्हणून निवासाचा आदेश. मग ती बाई कमवती असू दे, कमवती नसू दे, ती मोठी बिझनेसमॅन असू दे, कुणी असू दे, तिला सासरच्या घरात राहण्याचा हा तिचा अधिकार आहे. त्यामुळे तिला रात्री अपरात्री ना नवरा बाहेर काढू शकत, ना धीर, ना सासरे. हे कायम सगळ्यांनी लक्षात ठेवा. आपल्याला प्रॉपर्टी मागायची आहे का? नाही, पण माझा अधिकार आहे, मी या घरात राहू शकते. तुमचं घर तुम्हाला लकला, पण मी सुरक्षित या घरात राहण्याचा माझा अधिकार आहे, हे आपण ठामपणे त्यांना सांगितलं पाहिजे. हे एक. दुसरी गोष्ट अशी आहे की नुकसान भरपाईचा आदेश. आता नुकसान भरपाई म्हणजे काय? तर बऱ्याच वेळेला मारहाण झाली की बाईला असं वाटतं की अंगावरच्या खुणा घेऊन मी कुठे ऑफिसला जाणार किंवा कुठे कामाला जाणार, कुठे बिझनेस करणार. अशा वेळेस तिचं नुकसान झालेलं असतं. किंवा कधी कधी तिला वैद्यकीय मदत लागते, खूप मारहाण झालेली असते. काही बायकांना तर मानसिक ताण येतो, रात्री झोप येत नाही, त्याच्यासाठी पण ट्रीटमेंट घ्यावी लागते. औषधोपचाराला खर्च येतो, गोळ्या असतात, डॉक्टरांची फी असते. ही सगळी नुकसान भरपाई त्या व्यक्तीकडून मिळणं हा या कायद्यात मिळणारा आदेश आहे. किंवा समजा त्या बाईला ऍडमिट करावं लागलं, किंवा ती कामाला जात असेल आणि तिच्या कामाचे खाडे झाले, पगार त्याचा नाही मिळाला, तर तो सुद्धा त्या व्यक्तीने देणं बंधनकारक आहे, असा तो आदेश आहे. दुसरा एक आदेश आहे सेम ह्याच प्रकारचा, तो म्हणजे आर्थिक आदेश. आता आर्थिक आदेश म्हणजे काय?
तर पूर्वी पोडगी मिळायची बायकांना. पोडगीचा कायदा होता, प्रत्येक धर्माच्या नियमानुसार वेगवेगळा होता. आता पोडगीमध्ये त्या बाईला एकतर प्रत्येक महिन्याला काही रक्कम मिळायची किंवा एकदम पण रक्कम दिली जायची. या इथे सुद्धा या कायद्यामध्ये सेम असंच आहे. समजा त्या बाईच्या उदरनिर्वाह करण्याची तिची आर्थिक कुवत नसेल, म्हणजे ती काही काम करत नसेल, काही बिझनेस करत नसेल, तर त्या बाईचा जो महिन्याचा खर्च असेल तो त्या माणसाने देणं बंधनकारक आहे, त्या व्यक्तीने देणं. दुसरी गोष्ट, तिला मुलं असतील तर बऱ्याच वेळेला विवाहबाह्य संबंधामध्ये तर घरातला पुरुष हात वर करून मोकळा होतो, काहीही त्या बाईला देत नाही. म्हणजे एक तर त्या बाईवर मानसिक हिंसा झालेलीच असते की आपला नवरा दुसऱ्या बाईच्या प्रेमात आहे, तो सगळा खर्च तिच्यासाठी करतो, घरात काहीही देत नाही, आर्थिक पूर्ण जबाबदारी त्या बाईवर येऊन पडते. पण जर त्या बाईनी या कायद्याअंतर्गत नवऱ्याच्या विरोधात केस दाखल केली तर त्या नवऱ्याला, त्या बाईला प्रत्येक महिन्याला काहीतरी ठराविक रक्कम, त्या मुलांचा खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, औषध पाण्याचा खर्च हा कोर्ट मंजूर करतं आणि तो त्याला देणं बंधनकारकच आहे. हा आहे आर्थिक आदेश. जसं मी तुम्हाला सांगितलं की लैंगिक हिंसा पण होते, तर त्याच्या बाबतीत पण आदेश दिला जातो की बाईच्या इच्छेविरुद्ध काही करायचं नाही, कुठलीही गोष्ट. याच्यामध्ये संरक्षण आदेशामध्ये सुद्धा ह्याचा भाग जाऊ शकतो. एखादी महिला म्हणली की हा विकृत माणूस आहे आणि याच्याकडनं मला खूप त्रास होतो, तर ते त्यांनी बंधनकारक आहे की त्यांनी तिच्या इच्छेविरुद्ध कोणतीही गोष्ट करायची नाही, हा पण आदेश तिथे दिला जातो. तिसरी महत्वाची गोष्ट अजून एक आहे की मुलांच्या ताब्याचा आदेश. बऱ्याच वेळेला वाद झाले की मुलं सासरची लोक पकडून ठेवतात, म्हणजे ती बाई आपोआप आपल्याकडे येईल, असं त्यांचा त्याच्यामागचा हेतू असतो. पण त्या बाईला असं वाटतं की ही मुलं माझी आहेत आणि ती माझ्याजवळच राहणं बरी आहे, मी त्यांची काळजी घेऊ शकते. इकडे नवरा दिवस दिवस घरी नसतो, सासू थकलेली आहे, ती लक्ष देईल नाही देईल. अशा वेळेस मुलांचा ताबा बऱ्याच वेळेला बाईला असं वाटतं माझ्याकडे असावा. पण सासरची लोक असं म्हणतात की तिच्यावर कितीही हिंसा केली, अन्याय केला तरी ती आपल्याकडे येईल की मुलं आपल्याकडे. पण असं नाही. एखाद्या महिलेला जर हा त्रास होत असेल तर ती या कायद्याअंतर्गत मुलांचा ताबा मागू शकते. अशा पद्धतीने ह्या सगळ्या कायद्याचा उपयोग आपण त्या पीडित महिलेसाठी करून घेऊ शकतो. आता गंमत अशी आहे की मी तुम्हाला सांगितलं की हिंसा कोणती, आदेश कोणते. आता कोण कोणाविरुद्ध केस दाखल करू शकतो. जी नाती मी तुम्हाला सांगितली, रक्ताची नाती, वैवाहिक नाती आणि दत्तक विधानातून निर्माण झालेली नाती. आता रक्ताच्या नात्यामध्ये कोण कोण येतं, तर एखादी त्या कुटुंबातली मुलगी भावाच्या विरुद्ध, वडिलांच्या विरुद्ध, मामाच्या विरुद्ध किंवा आत्याचे मित्र असतात, मावशीचे मित्र फक्त असतात, सासरच्यांच्याच विरुद्ध असं नाही. तर माहेरच्या नात्यांमध्ये ही जी काही नाती येतात आणि त्यांच्याकडून जर मी आधी सांगितलेल्या प्रकारापैकी कोणती हिंसा होत असेल तर ती मुलगी या कायद्याअंतर्गत केस दाखल करू शकते. आता रक्तसंबंधाचं नातं मी तुम्हाला आता सांगितलं. आता विवाहाच्या नात्यातून निर्माण झालेली नाती जी आहेत ती म्हणजे पती, सासरे, दीर, पुतण्या याच्याकडून जर अशा प्रकारची हिंसा होत असेल तर ती महिला या कायद्याअंतर्गत केस दाखल करू शकते. आणि दत्तकाचं पण मी तुम्हाला जसं सांगितलं की ते मूल जर 18 वर्षाचं आपलं असेल आणि त्याला त्रास होत असेल तर ज्यांनी दत्तक घेतलंय त्या लोकांविरुद्ध ते मूल या कायद्याअंतर्गत केस दाखल करू शकतं. किंवा ते दत्तक जे पालक आहेत त्यांना त्या मुलापासून त्रास होत असेल पण तो 18 वर्षाच्या पुढचा असला पाहिजे, त्याच्या विरोधात कोर्टात आई वडील पण आपल्या मोठ्या मुलाबद्दल करू शकतात. हो, अगदी अगदी. म्हणजे आता बऱ्याच वेळेला बघा ना, वृद्ध कुटुंब. एक्झॅक्टली, अगदी बरोबर आहे. म्हणजे एखादी वृद्ध जोडपं असेल तर त्या लोकांना हल्ली खूप त्रास होतो. मुलं महिन्याला खर्चायला पैसे देत नाहीत, घरात काही सामान भरत नाही किंवा घराबाहेर काढण्याचे पण खूप प्रकार आपल्याला ऐकायला मिळतात. आपल्या समुपदेशन केंद्रामध्ये पण अशा खूप केसेस येतात. ते आई वडील सुद्धा या कायद्याअंतर्गत त्या मुलाकडे पोडगी मागू शकतात. किंवा संरक्षण सुद्धा त्यांना देणं बंधनकारक आहे त्या आईला. अशा स्वरूपाचा हा कायदा काम करतो. आता समजा जर या कायद्याचे जे आदेश आहेत त्याचं पालन नाही केलं एखाद्याने तर काय होतं. समजा एखाद्या महिलेला निवासाचा आदेश मिळालाय तरी सुद्धा त्या महिलेला घराच्या बाहेर दिवसा किंवा रात्री बाहेर काढलं तर ती महिला तो आदेश घेऊन पोलिसांकडे जाते. पोलिसांना जाऊन सांगायचं की मला कोर्टातून असा आदेश मिळालेला आहे आणि तरी सुद्धा मला सासरच्या लोकांनी घराच्या बाहेर काढले. अशा वेळेस
ज्या पुरुषांनी म्हणजे सासरे असू दे, पती असू दे किंवा दीर, ज्यांनी कोणी तिला घराच्या बाहेर काढलं असेल त्यांना 1 वर्षाची तुरुंगवास आणि 20,000 रुपये दंड ही शिक्षा आहे. अशा स्वरूपाचा हा कायदा काम करतो. तर जर समजा आपल्या आजूबाजूला काही घडत असेल, आपल्या नातेसंबंधांमध्ये असं काही घडत असेल, तर या कायद्याअंतर्गत आपण त्या महिलेला नक्की मदत करू शकतो. आणि जेणेकरून समाजामध्ये जे महिलांवर अत्याचार होत आहेत, अन्याय होत आहेत, त्यांचं प्रमाण कमी होईल. महिलांच्या मृत्यूचा दर पण कमी होईल. महिलांच्या आत्महत्येचं प्रमाण कमी होईल. म्हणून ह्या कायद्याचा जन्म झालेला आहे. त्यामुळे या कायद्याचा जेव्हा आपण उपयोग करणार आहोत तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा एक लक्षात ठेवा की हा कायदा पुरुषांच्या विरोधात नाहीये, तर त्या बाईला त्या कुटुंबात राहून ते कुटुंब पुढे न्यायचंय. हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. आणि तिच्यावरची हिंसा थांबली तर ती ते हे सगळं व्यवस्थित करू शकते, हे आपल्याला सगळ्यांना सांगायचंय. त्यामुळे जसं माझं कुटुंब माझी जबाबदारी हे कोविडमध्ये वाक्य आहे, तसंच या काहीतरी कायद्याचा पण अर्थ आहे असं आपण समजून घेऊया. आणि मी इथे थांबते. धन्यवाद. ही घटना आहे 1985 मध्ये. आपल्याकडे जसं आशा सेविका किंवा अंगणवाडी सेविका असतात तसं राजस्थानमध्ये साथीन नावाचा प्रकार आहे. या महिलांचं काम असतं घरोघर जाऊन महिलांना मार्गदर्शन करणं, स्वच्छता, कुटुंब नियोजनाचं शिक्षण देणं. अशाच प्रकारचं काम करणारी एक मुलगी होती, तिचं नाव भौरी देवी. भौरी देवी जेव्हा आपल्या गावात आपलं रेग्युलर ऑफिसचं काम म्हणून जे करतात तसं करत होती, तेव्हा तिला एक बातमी कळली की त्या गावातल्या विष्णोई घरात फॅमिलीमध्ये 9 महिन्याच्या मुलीचं लग्न ठरलं. राजस्थानमध्ये बालविवाह हे अजूनही कॉमन मानलं जातं. तर 1985 मध्ये यात गैर काहीच नव्हतं. पण त्याच्या आधी बालविवाह विरोधी कायदा मात्र आपल्याकडे आला होता. ही बातमी जेव्हा तिला कळली तेव्हा हा क्रम थोडासा तुम्ही नीट लक्षात घ्या. ही बातमी तिला कळली, तिने ही बातमी तिच्या वरिष्ठांना सांगितली. तिने स्वतःहून त्याच्यात काही केलं नाही. तिने ही बातमी तिच्या वरिष्ठांना सांगितली. वरिष्ठांनी पोलिसात तक्रार केली. पोलिसात तक्रार केली इथपर्यंत आपण सांगतो त्या टप्प्याने सगळ्या गोष्टी घडत होत्या. पोलीस या विष्णोई फॅमिली जी होती त्यांच्याकडे गेले, भरपूर मस्त मिठाई खाऊन परत आले. काहीच घडलं नाही. मात्र दुसऱ्या दिवशी पहाटे घाईघाईने त्या छोट्या बाळाचं लग्न लागलं. कोणी कंप्लेंट केली, ही बातमी कशी लीक झाली, कसं काही प्रकरण पोलिसांपर्यंत कळलं आणि पोलीस हमारे घर पे कैसे आई असं कळल्यानंतर त्या विष्णोई फॅमिलीनी ह्याचा छडा लावला. तेव्हा त्यांना कळलं की ही बातमी भौरी देवीकडनं पुढे कळली होती. त्यांना भौरी देवीचा राग आला. त्यांनी तिच्या घरी जाऊन तिच्या नवऱ्याला आणि तिला बेदम मारहाण केली आणि नवऱ्याच्या देखत भौरीवर बलात्कार करण्यात आला. बलात्कार करण्याने भौरी सरकारी कर्मचारी होती, तिला आपल्या हक्कांची जाणीव होती. या प्रकरणानंतर जेव्हा ती पोलीस स्टेशनमध्ये जायला लागली तेव्हा पोलिसांनी तिची दखल घेतली नाही. पोलिसांनी उलट तिला काय म्हणजे जितक्या प्रकारे तिला जलील करता येईल, तिला स्वतःचाच घृणा वाटेल, तिरस्कार वाटेल अशा प्रकारची वागणूक दिली. तिचे कपडे काढून घेतले. शेवटी नवऱ्याच्या डोक्याचं मुंडाचं अंगाला बांधून ती परत घरी आली. तेव्हा त्याच्यानंतर तिने पुन्हा धाडस दाखवलं. 52 तासानंतर तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तोपर्यंत सगळे ही तक्रार उच्च न्यायालयामध्ये गेली. उच्च न्यायालयामध्ये आरोपी निर्दोष सुटले. एक सवर्ण सरपंच खालच्या जातीच्या स्त्रीला स्पर्शही करू शकत नाही, बलात्कार तर लांबची गोष्ट, असं करून सगळ्याच्या सगळ्या आरोपींना निर्दोष सोडलं गेलं. ही घटना घडली तेव्हा आजच्यासारखा सोशल मीडिया तेज नव्हता की इथं खट वाजलं की तिकडे बातमी पसरली, असं नव्हतं. ही बातमी अजून सगळीकडे पसरायला वेळ लागला. हळूहळू ही बातमी राजस्थानच्या छोट्या गावात घडलेली घटना राजस्थान, दिल्ली अशा प्रकारे हळूहळू पसरली आणि मात्र या बातमीने पेट घेतला. देशभरातल्या सगळ्या स्त्री संघटना एकत्र झाल्या आणि त्यांनी या प्रकरणात दाद मागितली. ही केस सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केली. त्यावेळी विशाखा या महिलांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संघटनेनी पुढाकार घेऊन, कारण भौरी देवीची तेवढी पहुंच नव्हती, या विशाखा या स्वयंसेवी संघटनेनी ही केस सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. 1992 ते 1997 एवढी वर्ष
भौरी देवीच्या फेऱ्यांना बलात्काराच्या गुन्ह्यात वैद्यकीय तपासणी हा महत्वाचा पुरावा असतो. या पुराव्या अभावी पुन्हा आरोपींची निर्दोष सुटका झाली. पण ह्या काळामध्ये 1997 साली जस्टिस वर्मा की जे ह्या केसचा तपास करत होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने स्त्रियांना कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक, त्यांची सुरक्षितता यासाठी एक काही मार्गदर्शक तत्व जाहीर केले. या तत्वांनाच आपण विशाखा गाईडलाईन्स किंवा विशाखा मार्गदर्शक तत्व असं म्हणतो. 1997 पासून ही मार्गदर्शक तत्व जारी केली होती, पण ती कंपल्सरी नव्हती. म्हणजे असतं ना की सिगरेट पिणं हे आरोग्याला धोकादायक आहे, अशी गाईडलाईन म्हणून ती होती. पण ती पाळणं किंवा न पाळणं हे त्या एम्प्लॉयरच्या हातात होतं. सगळ्याच ठिकाणी हे पाळलं जात नव्हतं. पण आता मला पुढचं साल आठवेना, 2012 ना ती. पण 2012 मध्ये दिल्लीत निर्भया केस घडली. ज्या घटनेने तोपर्यंत सोशल मीडिया, सर्वसामान्य नागरिक चांगल्याच मोठ्या प्रमाणात जागरूक झाले होते. त्या निर्भया केसनी ही विशाखा गाईडलाईनची जी फाईल होती ती पुन्हा प्रकाशझोतात आली. आणि त्यानंतर त्यावेळी सीडॉ किंवा इतर आंतरराष्ट्रीय दबाव वाढला आणि त्याच्यामुळे ही जी मार्गदर्शक तत्व म्हणून जस्टिस वर्मा कमिटीने मान्य केली होती, त्या मार्गदर्शक तत्वांचं कायद्यात रूपांतर करण्यात आलं. 22 एप्रिल 2013 रोजी हा कायदा अस्तित्वात आला. हा कायदा अस्तित्वात येण्यामागे सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन जर असेल तर अर्थात भौरी देवी आणि त्याचबरोबर देशभरातल्या सगळ्या महिला संघटनांचं. मोठ्या प्रमाणात संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. म्हणजे त्या काळात स्त्रीमुक्ती संघटना त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात होती. पुण्यामध्ये पण वेगवेगळ्या संस्थांनी अलका टॉकीजच्या इथे आठवडाभर रोज उभं राहून आवाहन करणं, लोकांच्या सह्या गोळा करणं. म्हणजे ज्याप्रमाणे आपण पूर्वीचं काही पत्र वाचली तर अख्खी लोकलच्या लोकल, म्हणजे मुंबईमध्ये 6-3ची लोकल, विरार स्पेशल, महिला स्पेशल अशा ज्या लोकल असतात, अख्ख्या लोकलच्या लोकलमध्ये बायका सह्या करत होत्या की आम्हाला कामावर जाण्याचा हक्क आहे आणि आमची सुरक्षितता हे सरकारचं कर्तव्य आहे. अशा प्रकारे त्यांनी मोठ्या प्रमाणात मास कॅम्पेन म्हणतात, ही मास कॅम्पेन केल्यामुळे शेवटी 2012 मध्ये जवळजवळ 20 वर्षानंतर आपल्या लढ्याला फळ आलं असं म्हणायला हरकत नाही आणि हा कायदा अस्तित्वात आला. हा कायदा अस्तित्वात तर आला, पण त्या कायद्याची माहिती, जसं मगाशी मी म्हटलं पॉक्सो नवीन कायदा आहे, अजून तो रुळला नाहीये, त्यामुळे सर्वसामान्यांना त्याची माहिती नाही. तसंच आता घरटी प्रत्येक स्त्री बाहेर कामाला जातीये, पण तिला ह्या आपल्या हक्काबद्दल माहितीये का? तिच्यासाठी बनवल्या गेलेल्या कायद्याबद्दल तिला माहितीये का? की तिला माहिती असणं खूप गरजेचं आहे. कायद्याचं जेव्हा डिटेल सत्र होईल तेव्हा तुम्हाला माहिती कळेल. पण त्याच्यामध्ये या कायदा थोडक्यात काय सांगतो हे मी आता तुम्हाला सांगणार आहे. की हा कायदा स्त्रियांच्या लैंगिक छळाला प्रतिबंध, मनाई आणि तक्रार निवारण अशा तिन्ही गोष्टी या कायद्यामध्ये आहेत. म्हणजे प्रिव्हेन्शन, प्रोहिबिशन आणि रिड्रेसल या तिन्ही गोष्टी या कायद्यामध्ये होतात. या कायद्याचा एक फायदा असा होतो की हा कायदा ही अंतर्गत तक्रार समिती आहे. त्यामुळे ह्याच्या पुढे ह्याच्या आधी ऑफिसमध्ये काहीही घडलं तर ती तक्रार पोलिसात जायची आणि कित्येकदा जो पीडित आहे त्या त्रास देणाऱ्याला काय म्हणतात, विक्टिम इज पीडित, नाही त्रास देणारा परपेट्रेटर, हा, किंवा सरळ असंच म्हणणं की ज्याच्याकडून त्रास होतो. परपेट्रेटरला काय म्हणतात मराठीत काय म्हणतात त्याला? परपेट्रेटर नाही, त्रास देणारा व्यक्ती जरी म्हणलीस ना, हिंसा करणारा व्यक्ती ऑफिस मधलाच, असं स्पष्ट मराठीतच गुन्हेगार, पण तो अजून सिद्ध नाही झाला ना. पीडित आणि असंच म्हणणं की नाही, त्रास देणारा व्यक्ती ऑफिसमध्ये ज्या व्यक्तीपासून तिला त्रास होत असेल असं स्पष्ट. ओके, सुरू. याच्यापूर्वी विनयभंगाची किंवा या अशा प्रकारच्या त्रासाची तक्रार ही डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये जायची आणि त्या व्यक्तीविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल व्हायचा.
जेणेकरून पुढील आयुष्यात म्हणजे ही झालेला गुन्हा हा वेगळ्या कारणाने झाला असेल किंवा जे काही झालं असेल त्याचा छाप मात्र या व्यक्तीच्या आयुष्यभर पुढे राहायची आणि ह्या पीडित व्यक्तीला पण आयुष्यभर या घटनेचा त्रास होत राहायचा. त्या उलट ही अंतर्गत तक्रार समिती असल्यामुळे हे जे काही प्रकरण झालेलं आहे किंवा हा जो त्रास आहे त्याचा समोरासमोर छडा लागून पीडित व्यक्तीला न्याय मिळण्याचे चान्सेस आणि शंका मिक्स झालं. या ह्याच्यामुळे पीडित व्यक्तीला लवकरात लवकर न्याय मिळण्याची शक्यता झालेली आहे. आता ह्या कायद्यामध्ये लैंगिक छळाची अतिशय डिटेल आणि सर्व व्यापक व्याख्या केली आहे. लैंगिक म्हणजे काय तर कोणताही अस्वीकार्य शारीरिक स्पर्श, मला नको आहे असा कोणताही स्पर्श ह्या लैंगिक व्याख्येत येतो. शरीर संबंधाची मागणी किंवा विनंती, लैंगिकता सूचक शेरे मारणं किंवा अश्लील बोलणं, कामुक अश्लील चित्र दाखवणं, SMS किंवा ईमेल करणं, लैंगिकता सूचक कृती अशी कोणतीही कृती आणि कोणतीही हरकत जी त्या बाईला नको आहे त्या सगळ्या गोष्टी या लैंगिक छळामध्ये येतात. त्यामुळे कित्येकदा असं होतं ना की काहीतरी जाताना आपला सहकारी असतो तो आपल्याला काहीतरी हे करतो, काय आयटम आहेस आज, काय माल लग रही है असं म्हणतो. त्यामुळे जर हे आपल्याला नको असेल, आपल्याला ते आक्षेपार्ह असेल तर आपण या गोष्टींबद्दल तक्रार करू शकतो. आम्ही कायम शारीरिक छळ किंवा व्हर्बल अब्यूज बाबत किंवा असं म्हणतो की त्याची तीव्रता कशी मोजणार, ती करणाऱ्यावर नसते, ती घेणाऱ्यावर असते. म्हणजे कित्येकदा मला एखाद्याने बावळट म्हटलं तर मला ते बावळटच म्हटलं ना मरू दे असंही वाटू शकतं किंवा त्याचं बावळट म्हणणं मला जिव्हारी पण लागू शकतं. त्यामुळे माझ्यावर अवलंबून आहे की त्यांनी बोललेली कमेंट किंवा त्यांनी मारलेला शेरा हा मला कितपत त्रासदायक आहे आणि त्याच्या विरुद्ध तक्रार करण्यासाठी म्हणून मला ही लैंगिक अत्याचार विरोधी कमिटी आहे. आता तुम्ही म्हणाल की मग ही कमिटी काय सगळीकडे असते का, तर खरं तर असायला पाहिजे. जिथे 10 पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात, कर्मचारी हा शब्द वापरला आपण, म्हणजे बायका काम करतात, पुरुष काम करतात असं नाही. ज्या प्रस्थापनामध्ये, ज्या ऑफिसमध्ये 10 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत अशा सगळ्यांना ही कमिटी स्थापन करणं अतिशय कायद्याने बंधनकारक आहे. जर तुम्ही ती कमिटी स्थापन केली नाही तर तुम्हाला 5,000 रुपये दंड ते तुमचं लायसन्स रद्द होण्यापर्यंत एवढ्या मोठ्या स्केलची कुठलीही शिक्षा होऊ शकते. पण जसं आपण म्हणतो की महिलांच्या संदर्भातले कायदे पुरुषच काय महिला पण जास्त सिरियसली घेत नाहीत. त्यामुळे या कायद्याची जितक्या प्रकारे आणि जशा प्रकारे व्हायला पाहिजे तशा प्रकारे अंमलबजावणी अजून होत नाहीये. या कमिटीमध्ये लैंगिक छळाची जशी व्याख्या केली तसं कामाचे ठिकाण अशी याचीही व्याख्या अगदी व्यवस्थित केलेली आहे. साधारणपणे 50 स्थळं त्यांनी सांगितलेली आहेत की जे तुमचं कामाचे ठिकाण म्हणून जाऊ शकतं. मग ह्याच्यामध्ये वर्क प्लेस म्हणजे एनी प्लेस. तर तुम्ही कामासाठी, मी ऑफिसमध्ये काम करते, माझ्या ऑफिसमध्ये सगळ्या बायकाच आहेत, पण मी ऑफिसच्या कामासाठी बँकेत गेले होते, तिथे माझ्यावर जर छळ झाला तरी या कायद्याअंतर्गत मला याची मदत मिळू शकते. मी माझ्या मुलांना सोडायला बस स्टँडवर गेले होते, बसमध्ये सोडत होते, तरी ती कामाची जागा होती त्या माणसाची, त्यामुळे ह्या कायदा तिथे आपल्याला मदत करू शकतो. मी कामाच्या निमित्ताने माझ्या कलीग बरोबर ह्या ऑफिसमधून दुसऱ्या ऑफिसमध्ये टॅक्सीतनं जात होते, पण मी ऑफिसच्या कामासाठी जात होते, त्यामुळे ते माझं कामाचं ठिकाण म्हणून घोषित होतं. अशा प्रकारे ही जी 50 ठिकाणं त्यांनी दिलेली आहेत त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या जिथे जिथे बायकांना कामानिमित्त जागू शकतं. तुम्ही सगळे पुरुषच काम करताय ऑफिसमध्ये, पण तुमच्याकडे केर काढायला म्हणून, फरशी पुसायला म्हणून येणारी बाई आहे, ते तिचं कामाचं ठिकाण आहे. त्यामुळे हे पण ह्या कायद्यामध्ये धरलं जातं. सगळ्या बायकाच आहेत, पण अशा वेळी एखादा कुरिअरवाला मुलगा तुमच्या ऑफिसमध्ये येतो, ते पण कामाचं ठिकाण या अंतर्गत गृहीत धरलं जातं. मग आता हे जे त्यांचे या कायद्यानुसार 10 पेक्षा जास्त कामगारांची संख्या जिथे आहे तिथे ही अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करायला पाहिजे. मग तुम्ही म्हणाल की आमचं इथे 10 जण आहेत, पण आमचं आम्ही हेड ऑफिस तिकडे मुंबईला आहे, तिथे आमची समिती आहे, पण तिथे असून उपयोग नाही. तुम्ही जिथे बसता तिथे जर 10 पेक्षा जास्त एम्प्लॉईज असतील तर ही कमिटी इथे स्थापन करणं गरजेचं आहे.
तुमच्या एक सदस्य साधारण 3 वर्षापर्यंत ते सदस्य राहतात. या समितीचे जे मुख्य असते ती महिलाच असली पाहिजे. तुमच्या ऑफिसमध्ये समजा तुम्ही 10 सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह आहात, तर त्या 10 सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये एक जर महिला असेल तर ती ह्या समितीची मुख्य होते. त्यातल्या त्यात हायरार्कीनी जी वरती असेल ती महिला या कमिटीची मुख्य असते. या कमिटीमध्ये किमान 50% सदस्य असायला पाहिजेत. असे काही बेसिक नियम पण ह्या कमिटीमध्ये क्लिअर कट मेन्शन केलेले आहे. आपण कित्येकदा आम्ही मध्ये एक सर्व्हे केला होता, त्याच्यामध्ये आम्ही 50 कामाच्या ठिकाणांना भेट दिली होती, ज्याच्यामध्ये टेलरिंगचं दुकान होतं, साडीचं दुकान होतं, मल्टीनॅशनल कंपनीज होत्या, सरकारी कार्यालय होती. पण एकंदर जिथं बायका गणपती मंडळ आहे त्याच्यामध्ये उत्साही असतात किंवा दिवाळी कमिटी केली आहे त्याच्यामध्ये उत्साही असतात, या कमिट्या आपापल्या ऑफिसेसमध्ये सेक्शुअल हॅरासमेंट ॲट वर्कप्लेस विरोधी कमिटी असण्यामध्ये फारसे इंटरेस्टेड नव्हत्या. आपण कुठेतरी ते स्वतःच मान्य केलंय का की बाई कामावर जाणार म्हणजे तिच्याबरोबर ह्या गोष्टी घडणारच, किंवा तिच्याबरोबर ह्या गोष्टी घडणं हे पुरुषांनाच काय पण बायकांना पण त्यात काही गैर वाटत नाहीये का? आपल्याला जाताना एखाद्याने धक्का मारणं, हेतुपुरस्सर हात लावणं, ह्या गोष्टी आपल्याला तर दुखवतात, आपल्याला दिवसभर बोचत राहतात. तर त्याच्यासाठी आपल्याला एखादी कायदा मदत करतोय तर त्याचा लाभ उठवावा असं आपल्याला वाटत नाही का? आपण सगळ्यांनीच याबाबत जागृत व्हायला पाहिजे. आम्ही तर शाळांमध्ये पण म्हणतोय की शाळांमध्ये पण ही कमिटी असणं गरजेचं आहे. बस स्टँडवर जिथं बायकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो तिथे या कमिटी असणं गरजेचं नाही का? उलट मला एके ठिकाणी असं उत्तर मिळालं होतं, ओ आमच्याकडे सगळ्या बायकाच आहेत, आम्हालाच त्रास होतो त्यांचा. आणि मग सगळेजण ही 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 करत हसले. खरंच हसण्यासारखी गोष्ट आहे. बायकांना त्रास होतो हे बायका आपापसात पण कबूल करत नाहीत का? या कमिटीच्या मध्ये तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीकडनं त्रास होत असेल तर तुम्ही एक पत्र लिहायचं स्वतःच्या सहीने आणि ते पत्र त्या कमिटीकडे द्यायचं असतं. त्याच्यानंतर ती कमिटी त्या पत्राचा किंवा त्या तुमच्या तक्रारीचा अभ्यास करते, तुम्हाला बोलवते, जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला बोलवते आणि तुम्हाला आपापसात समोरासमोर बोलवून त्याच्यावर तोडगा काढते. तुम्हाला कशा प्रकारचं त्याच्यावर हे पाहिजे, म्हणजे तुम्हाला फक्त त्या व्यक्तीने सॉरी म्हणणं इतकंच अपेक्षित आहे तर तुम्ही तसं म्हणू शकता. तुम्हाला जर त्याच्यामध्ये मॉनिटरी काही नुकसान झालेलं असेल आणि ते पाहिजे असेल तर ती तुम्ही नुकसान भरपाई मागू शकता. तुम्ही त्या व्यक्तीची दुसऱ्या ऑफिसमध्ये बदली व्हावी अशी मागणी करू शकता. तुम्ही ती व्यक्ती कामावरून काढून टाकली जावी अशी मागणी करू शकता. हे सगळं तुमच्या हातात आहे. पण कित्येकदा काय होतं की बायका हे ऍक्सेप्ट करतात की झालं असेल चुकून, पण हे चुकून होत नाही. आणि ते चुकून झालं असेल तर ते एकदा होतं, दुसऱ्यांदा जेव्हा ते चुकून होतं तेव्हा तुम्हाला ते चुकून वाटतंय हे त्या त्रास देणाऱ्या व्यक्तीला कळलेलं असतं. आणि पुन्हा मगाशी जसं म्हणलं की सत्ता कारण की तुम्ही नाही माझंच काहीतरी चुकतंय, मीच असे कपडे घालून यायला नको पाहिजे होतं, मीच जरा असं करते, मीच जरा सावरून बसते, अशामध्ये स्वतःवरच तो अपराधीपणाची भावना लादून घेता आणि त्यामुळे समोरच्याचं फावतं. त्यामुळे तुम्ही विचार करा की खरंच आपलीच चूक असते का? ऑफिसला जाताना आपण काय प्रकारचे कपडे घालतो याच्यापेक्षा आपण काय काम करतो हे जास्त जर महत्वाचं असेल आणि समोरची व्यक्ती आपल्याकडे एक ऑब्जेक्ट, सेक्शुअल ऑब्जेक्ट म्हणून बघत असेल तर ती पण आपलीच चूक आहे का? अशा वेळी हा कायदा आपल्या मदतीला येतो. त्यामुळे तुम्ही जिथे पण काम करता, तुमची आई, बहीण, मुलगी, वहिनी, त्या ठिकाणी ही कमिटी असावी यासाठी तुम्ही आग्रही राहा. तुम्ही म्हणाल की मी घरातच असते, मी काय कुठे जात नाही, पण तुम्ही एखाद्या दुकानात जाता, तुम्ही LICचा हप्ता भरायला त्या दुकानात जाता, रेशनच्या ह्याच्यात जाता, अशा वेळी ही कमिटी असणं हा आपल्यासाठीचा फायदा आहे. या कमिटीमध्ये, या कायद्यामध्ये सध्या तरी शेतकरी सोडून सगळ्या प्रकारच्या बायकांना सामील करून घेतलेलं आहे. मग त्याच्यात घरकाम करणाऱ्या बायकाही येतात. त्या भले असंघटित असतील पण अशा बायकांसाठी जिल्हा पातळीवर एक कमिटी असते. तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये ही कमिटी नाहीये किंवा तुम्ही कंप्लेंट करू शकत नाही तर जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा पातळीवर ही कमिटी असते. तिथं तुम्ही नक्की तक्रार नोंदवू शकता आणि ही तक्रार नोंदवल्यानंतर 90 दिवसाच्या आत या तक्रारीचा छडा लावणं हे त्या कमिटीचं कर्तव्य आहे. कामाच्या ठिकाणी होणारी लैंगिक हिंसा असो
घरगुती हिंसा असो किंवा बालकांवर होणारी हिंसा असो, कोणत्याही प्रकारची हिंसा ही वाईटच, आणि ही हिंसा सहन करणं त्याहून मोठा अपराध आहे. आपण ज्याप्रमाणे म्हणतो की अन्याय गप्प बसून सहन करणं हाच अन्याय करणाऱ्याला पुष्टी देतो, त्याचप्रमाणे हिंसा पण आपण सहन केली तर आज कदाचित एक व्यक्ती त्याचं भक्ष्य असेल, उद्या ते एकावरनं 2, 2 वरनं 5 आणि 5 वरनं 10 होऊ शकतं. त्यामुळे तुमच्या विरोधात, तुमच्या आजूबाजूला, तुमच्या ओळखीच्या मध्ये कुठल्याही प्रकारची हिंसा होत असेल तर त्याच्याबद्दल बोला, कोणाशी तरी बोला, आपापसात बोला, संस्थांशी बोला, संघटनांशी बोला, मैत्रिणींशी बोला, पदाधिकाऱ्यांशी बोला, पण गप्प बसून हिंसा सहन करू नका. कारण तुम्ही हिंसा सहन करणं याचा अर्थ तुम्हीच तुमच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी आता याच्या पुढे ठरवूया की कुठल्याही प्रकारच्या हिंसेला आम्ही गप्प बसणार नाही, नक्कीच वाचा फोडणार आणि आम्ही कायमच तुमच्या बरोबर आहोत. धन्यवाद.